पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 4,000 कॅमेरे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बसवले. आम्ही एकदा त्यांच्या त्या वॉर रूमला देखील जाऊन आलो. त्या 4,000 कॅमेऱ्यामधले 10 ते 15% फक्त कॅमेरे चालू असतील, बाकी सर्व कॅमेरे बंद आहेत. कालचा एक मला एक अशी डोकं भिन्न करणारी गोष्ट आमच्या या प्रभागामध्ये घडली. म्हणजे एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक अक्षरशः कचऱ्यामध्ये टाकलेलं. पिंपळे निलक म्हणजे विशालनगर डीपी रोड जो आहे आमचा, जो पिंपळे मध्ये येतो, भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला एक मोकळी जागा आहे. त्या मोकळ्या जागेत कचऱ्यामध्ये मुलीचं अर्भक टाकलं. असे प्रकार लोक करतात. आणि ह्या अशा गुन्हेगारांना जर शोधायचे, कोणाच्या ते नजरेस आलं नाही आणि अशा गुन्हेगारांना जर शोधायचे, तर त्याच्यासाठी आपल्याला CCTV खूप पाहिजे. बरोबर, जनतेने जर त्या गुन्हेगाराला अद्दल घडवायची, त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला कुठेतरी त्याची मदत झाली पाहिजे त्याला शोधण्यामध्ये. अशा वेळी CCTV हे खूप महत्त्वाचा त्याचा रोल आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बरेच CCTV बसवलेत, पण ते 10 ते 15% CCTV चालू आहेत. आता कालचा जो अर्भकचा जो प्रकार आहे मुलीचा, तो शोधणं पोलिसांसाठी जर थोडंसं अवघड होऊ शकतं, कारण की त्या परिसरामध्ये CCTV कुठंच नाही आणि परिसर देखील दिसत नाही आहे. तर CCTV हे सगळे बंद आहेत. संशोधनाचा विषय आहे. याच्यामध्ये करोडो रुपये पालिकेने खर्च केलेत आणि बिलं देखील वाटली गेलेली आहेत. याच्यावरती कंट्रोल हा सर्वस्वी त्यावेळेस भाजपचे काही ठेकेदार मंडळी म्हणा किंवा त्यांचे नातलग म्हणा, अशाच लोकांना त्याच्यामध्ये केंद्र दिले गेले आहेत. म्हणजे त्यांचे हात कुठेतरी दगडा घालीत, म्हणजे ती त्याच्यात काही जास्त बोलू शकत नाही आणि अधिकारी त्याच्यामध्ये कुठेतरी सहभागी जास्त आहेत.